तुम्ही असं सुद्धा म्हणालात की नाईलाजानं मला तुतारी हातात घ्यावी लागली. मात्र मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, त्यामुळे पुढच्या पक्ष सोडण्याच्या मी पवार साहेबांच्या पक्षाचा आमदार आहे. मी तुतारी चिन्हावर निवडून आलेलो आहे. आणि मोहोळची जागा तुम्हाला माहिती होती की मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक होतो. 90 ते 2024 असा 34 वर्षाचा राजकीय प्रवास हा माझा शिवसेनेत झाला. आणि ती जी जागा होती शिवसेना भाजप युतीमध्ये ही पारंपरिक शिवसेनेची जागा होती. पण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये ती जागा अजितदादांकडे गेली आणि महाविकास आघाडीमध्ये ती जागा पवार साहेबांकडे. शिवसेनेला तिथं पडलेली मतं जर आपण पाहिली तर 2009, 14 आणि 19 तिन्ही निवडणुकीत जर आपण पाहिला तर 8 ते 10 हजाराच्या फरकात शिवसेनेचा उमेदवार तिथं पराभूत होत होता. आता मग शिवसैनिकामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली होती. आणि मग दोन्ही बाजूची शिवसैनिक आणि माझे काही मित्र कंपनी यांनी एक निर्णय घेतला की आपण विजयी जर व्हायचं असेल तर पवार साहेबांनी घ्यावी लागेल. शेतकऱ्यांच्या